मित्रांनो, तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल आणि ते आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असेल ना, तर मग तुमचं अकाउंट कधीही खाली होऊ शकतं. हो, तुम्हाला माहितीये का, भारतामध्ये सध्या एक स्कॅम जोरात चालू आहे ज्याचं नाव आहे AEPS स्कॅम. AEPS काय तर आधार अनेबल्ड पेमेंट सर्व्हिस. तुम्हाला माहितीये गव्हर्नमेंटने काहीच वर्षांपूर्वी ही सर्व्हिस लॉन्च केली होती. त्याचं मेन पर्पज हे होतं, बऱ्याचशा खेडेगावांमध्ये काही शेतकरी असतात, मजूर असतात, स्त्रिया असतात, यांना मोबाईलमध्ये OTP वगैरे या सगळ्या गोष्टी कळत नाही. तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं होतं, काही बँक्स मध्ये किंवा BC पॉइंट, जे बँक करस्पॉन्डन्स पॉइंट्स वगैरे असतात, अशा ठिकाणी जाऊन फक्त आधार कार्ड दाखवा, तिथे फिंगरप्रिंट द्या आणि त्यातून तुम्हाला पैसे डायरेक्टली विड्रॉ करता येतील. एका दिवसाला जास्तीत जास्त 50,000, एका ट्रान्झॅक्शन मध्ये 10,000 वगैरे. स्कॅमर लोकांनी काय केलं, याच ठिकाणी तुमचे पूर्ण आधार कार्ड आणि फिंगरप्रिंट सुद्धा घ्यायला स्टार्ट केली. आणि हे होतं कसं, जसं तुम्ही BC पॉइंट्स वरती जाता किंवा काही ठिकाणी गव्हर्नमेंट योजनांचे कॅम्प लागलेले असतात, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी वगैरे सुद्धा कॅम्प्स लागलेले असतात. अशा ठिकाणी आपण जातो, पूर्ण आधार कार्ड देतो, त्यांना आपला आयरेटिना सुद्धा स्कॅन करायला देतो, फिंगरप्रिंट्स पण इझिली देतो. आणि अशा वेळेस त्या जर का थर्ड पार्टी वगैरे वेंडर्सच्या मशीन वगैरे असतील ना, त्याच्यावरती सिलिकॉन कॅप्स वगैरे लागलेले असतात, ज्या आपल्याला दिसत नाहीत आणि त्या फिंगरप्रिंट लिटरली कॉपी केल्या जातात. आणि जर फिंगरप्रिंट असेल आणि आधार कार्ड असेल ना, तर कुठल्याच OTP ची गरज नाहीये किंवा तुमच्या अप्रुव्हलची कुठलीच गरज नाहीये. देशभरामध्ये कुठल्याही AEPS पॉइंट वरती जाऊन ती लोक तुमचे पैसे डायरेक्टली काढू शकतात. हे समजलं कसं, तर जानेवारी 2026 मध्ये मुंबई सायबर पोलिसांनी एक कन्साइनमेंट पकडली, ज्याच्यामध्ये कितीतरी लोकांचे क्लोन्ड आधार कार्ड, फिंगरप्रिंटचे ठसे वगैरे मोल्ड केलेले होते. 8,000 रुपयांपासून 25,000 रुपयांपर्यंत डार्क साइट्स वरती किंवा एन्क्रिप्टेड साइट्स वरती वगैरे या सगळ्या गोष्टी विकल्या जातात. अलीगडमध्ये पोलिसांनी एका माणसाला पकडलं, ज्याच्याकडे 689 लोकांचे फिंगरप्रिंट्स आणि आधार कार्ड होते, 2 बायोमेट्रिक डिव्हाइसेस होत्या आणि एका वर्षामध्ये त्याने 35 लाख रुपये लोकांच्या अकाउंटवरून अशा पद्धतीने काढलेले होते. RBIचा डेटा आहे, जानेवारी 2025 पासून 2026च्या फेब्रुवारी मंथ पर्यंत या स्कॅम मध्ये साधारण 340% वाढ झालेली. आता तुम्ही म्हणाल, गावखेड्यातले कमी शिकलेले लोकच वगैरे या स्कॅमचा भाग होत आहेत का? तर असं नाहीये, आपण सुद्धा होऊ शकतो. आपणही कुठल्याही साईट वरती, ऑथोराइज अनऑथोराइज साईट वरती जाऊन आपलं आधार कार्ड वगैरे देत असतो, अपलोड करत असतो. कधी कधी आय स्कॅन वगैरे पण केल्या जातात, फिंगरप्रिंट्स दिल्या जातात. या सगळ्या गोष्टी आपल्याकडनंही होऊ शकतात, कळतपणे किंवा नकळतपणे. आता या स्कॅम पासून वाचण्यासाठी उपाय काय, तर काही उपाय आहेत. SMS सर्व्हिस सतत अनेबल ठेवा. जर का तुम्ही नाही केलेलं असं कुठलंही ट्रान्झॅक्शन, तुम्हाला मेसेज वगैरे आला ना, तर ते 3 दिवसांच्या आतमध्ये रिपोर्ट करा. UIDAIच्या साईट वरती जाऊन तुमचं फिंगरप्रिंट ब्लॉक करू शकता, जर का तुम्ही सतत ते वापरत नसाल तर. कुठेही आधार कार्डचे झेरॉक्स देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यावरती क्लिअरली डेट आणि कुठल्या पर्पज साठी आधार कार्ड आपण देतोय हे लिहून मगच त्या आधार कार्डची झेरॉक्स कोणाला तरी द्या. किंवा त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे, आता आपण स्वतःच क्लोन आधार कार्ड देऊ शकतो, ते ऍक्सेप्ट केलं जाऊ शकतं, ज्याच्यावरती पूर्ण नंबर नसतो, शेवटचे 4 डिजिट असतात फक्त. सो तुमच्याही घरातल्या वडीलधाऱ्या लोकांना किंवा तुमच्या मित्रांना अवेअर करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा.